हा जय बोला. शिवराय सर. जय शिवराय, जय शिवराय. बोला. साहेब, बऱ्याच भागात सततचा 3-4 दिवसापासून पाऊस सुरू आहे. हम्म हम्म त्या हम्म. भागामध्ये आता उघडीप किंवा सूर्यदर्शन कधीपर्यंत मिळेल? आता बऱ्याचशा भागांमध्ये सूर्यदर्शन आहे तुमच्या ऑलरेडी सकाळपासून होते. हम्म. आणि चंद्रपूरची कंडिशन असेल किंवा तुमच्या बऱ्याचशा भागांची कंडिशन असेल. हम्म. हम्म. ती चांगली सुधारलेली दिसते. हो. हो. गोंदियाला तर सकाळपासून काही काही भागामध्ये पाऊस चालू आहे. हम्म. आणि तुमच्या भागातल्या सर्व शेतकऱ्यांना सूचित करण्यात द्या हम्म. की जवळपास आज ज्यांना वापसा झाला त्यांनी आपल्या हिशोबाने पेरणी करा, कारण की पुढचे जे दिवस आहेत पुढचे म्हणजे सांगायचं म्हटलं की 30 जी तारीख आहे तुमच्या परिसरामध्ये हम्म. जूनची. हम्म. 30 जून पासून पाऊस सुरू व्हायला आहे मोठा आणि 3 ते 4 तारखेपर्यंत तो राहणार आहे. हा. चंद्रपूरच्या. हम्म. आणि भाग व्याप्ती जशी पहिली 80 सांगितली होती की एका दिवसाला 80% भाग पूर्ण करेल 1-2 दिवसामध्ये. हो. तर ह्यावेळेस तो एकाच दिवसामध्ये परत त्याच भागांना रिपीट घेऊन सुद्धा हम्म. 90% व्याप्ती, म्हणजे पहिल्यापेक्षा धारा जरी ठोकर थेंब जरी कमी असला हम्म. हम्म. तरी व्याप्ती भरपूर आहे. म्हणजे वापसा मूळ होणं, परत पेरण्या लांबणं, ह्या गोष्टी होऊ शकतात. हम्म. त्यामुळे आज आणि उद्या काही भागांना चान्सेस मिळतील. उद्यापासूनच तो पाऊस सुरू होईल, म्हणजे संध्याकाळच्या वेळेला किंवा दुपारनंतर 29 तारखेला. हम्म. हम्म. पण ते जे सुरू झालंय ना, हम्म. तर 2 जुलै पर्यंत मग सुट्टी नाही तुमच्या परिसरामध्ये. हम्म. 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 मग त्यामध्ये चंद्रपूर आहे, हिंगणघाट आहे, आपला नागपूर परिसर आहे, हम्म. त्याचबरोबर अकोला पण बऱ्यापैकी आहे. हम्म. म्हणजे पूर्व विदर्भात बऱ्याच प्रमाणात आहे त्याच्यामध्ये. आणि अजून एक गुड न्यूज अशी आहे हम्म. की आजच मी रिपोर्ट काढलाय लातूरचा, परभणीचा, धाराशिवचा, बीडचा. हम्म. हम्म. यांच्या भागाची कंडिशन खूप किचकट मला दिसते त्याच्यामध्ये ह्या 2 दिवस तरी. हम्म. पण यांना सुद्धा आजच्या तुमच्या रेकॉर्डिंगच्या मार्फत जे काही आपण दिलासा देणार आहेत, हो. तर त्यांना विनंती आहे, तुमच्याकडे वारं आणि ह्युमिडिटीमुळे पावसाचं प्रमाण, पाण्याच्या थेंबाची जाडी जी काय आहे ती बारीक बनते. हम्म. हम्म. पण एक कालावधी तुमच्यासाठी चांगला आहे, थोडा लेट आहे पण बरं आहे. 80% व्याप्ती. पण आता पाण्याचं प्रमाण पेंडवणी होतंय की अधिक होते हे सांगता येणार नाही, हो. पण व्याप्ती बरीच आहे. हम्म. तर पेंडवणीचा दिलासा देण्याचा प्रयत्न करेल. रिमझिम पाऊस, पेंडवणी पाऊस किंवा दिवसभर काही काही भागामध्ये शितोडी सुरू राहणार, त्यामुळे दुबार पेरणीचं संकट बऱ्याच शेतकऱ्यांचं टळू शकतं. हम्म. तर तुम्हाला जवळपास 2 जुलैच्याही आतमध्ये तारखा चांगल्या ज्या आहेत त्या 1 जुलै आणि 2 जुलै आहेत. हम्म. आणि बऱ्यापैकी ज्या तारखा आहेत त्या 30 तारखेपासून स्टार्ट होतात. म्हणजे ते 2-3 दिवस चांगली संधी आहे 29 पासून. हम्म. हम्म. आणि मराठवाडा जे आहे, विदर्भ जे आहे, हो. यांना असंच 2 दिवसाला, 4 दिवसाला, 3 दिवसाला एकदा झटका भेटणार आहे पावसाचा. हम्म. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ते तुमच्या परिसराचा जो अंदाज मी सुरुवातीला दिलाय, हो. त्या परिसरामध्ये परत एकदा वाहुणी पाऊस होण्याचे चान्सेस आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी काय करायचंय हम्म. की बघा, आता आपली पेरणी आधी पावसामुळे नसल्यामुळे लांबली, आता असल्यामुळे लांबू शकते. हो. त्यामुळे पेरणीचा निर्णय तर तुम्हीच करायचा आहे, पण पाऊस आहे मात्र तुमच्या परिसरामध्ये. हम्म. हम्म. हम्म हम्म. आणि शेतकऱ्यांना उघडीप म्हणजे असे 4-5 दिवसाचा पावसाचा खंड हा कधी बघायला मिळेल, जेणेकरून चांगल्या पद्धतीत वापसा शेतीत निर्माण होईल? आता हे सगळं जे जाणार आहे ना, ते जुलै महिन्यात तुम्हाला मिळू शकते. पण मग